फिट नाही केलं ना तुम्ही. एक मिनटं फिटिंग नाही थांबा. होते ना. इथे कॅटेगॉरिकल एक मिनटं काय होते. इथे आपण टाकलेलं एक्स अँड वाय, त्यामुळे तिथे आपण एक्स अँड वायच लिहिलेलं फिट करताना. बट इथे डेटा नसलेले काहीच कळलं नाही. अजून सोपं आहे. डेन्स लेअर 2-3 बनवू का? एकच आहे सिम्पल मध्ये. सिम्पल एलिमेंट्स. व्हाईट ट्रेन कुठे आहे तुमचा. मला ही स्टेप जरा हे करते तुमची. कुठली? इथे आपण डेटा ते समजलं. एक सेकंड फक्त. आपल्या मी तुम्हाला पाठवला आहे तो कोड. NN मध्ये कुठली तरी लेअर राहते आपली ज्याची गरज आहे, कारण की आपण कारण की हा डेटा सेट वापरला आहे ना, तर आपल्याला त्याला पहिले कन्वर्ट करावं लागेल ना 1D मध्ये, कारण की तर 1D कुठले लेअर करायची. पुलिंग रिड्यूस करते. फ्लॅटन. येस. नाही अजून 1-2 मिनटं. डेटा सायन्सचं चालू आहे. 5 मिनटं द्याल फक्त मला तरी वाटतं फ्लॅटन लेअर एकदा ॲड करावं लागेल. येप. कारण की बघा ना, डेटा सेट्सचे डायमेन्शन्स बघायचे आपलं 1D वेक्टरमध्ये पाहिजे ते ॲट द मोमेंट. सो एकदा फ्लॅटन करून बघा, कारण की तेव्हा डेटा सेट जो घेतलेला आपण तो डायरेक्ट ॲरेमध्ये घेतला आहे. ठीक आहे, मग ॲरे ऑलरेडी डिफाईंड आहे की हा 1D आहे 2D आहे. ठीक आहे, इथे डेटा फ्रेम येईल आय गेस, किंवा फोटोज आहेत. मिन्समध्ये तर फोटोज आहे आय गेस. ठीक आहे, मग त्याला आपल्याला 1D वेक्टरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर फ्लॅटन लेअर लागेलच. का तो उतना देखो नाही हुआ तो मैं हूँ. उद्या लेक्चर नसेल, सो उद्याची प्रॅक्टिस करा. आणि ओके चलो इफ यू हो म्हणून सांगतो काय, ChatGPT तुम्ही रेफर कराल तर तुम्हाला एकाचं तिसरं देईल. ते खूप कन्फ्यूज करतं, म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो मनाने करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण लिहून दिलंय मी तुम्हाला नोट्समध्ये, त्याला बघून जर की आता हे बघा लगेच एक कन्सेप्ट समजली काय फ्लॅटनिंग काय करते, कळालं का बरं कुठे वर्क करायचं. मग इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तेवढं नीट जर प्रॉब्लेम जर त्यांनी सांगितलं की हा प्रॉब्लेम कशामुळे आला का आला, तर तुम्हाला नीट चांगल्या पद्धतीने सांगता येईल. ते कोड पण आहेत माझ्याकडे, बट कोड नाही पाठवत मी. फुली कनेक्टेड ऑफकोर्स मग लागेल फ्लॅटनला. मग ती लेअर आहे तिकडे पण मग एक फंक्शन लागेल. मग आता फंक्शन ॲक्टिवेशन फंक्शन कुठला वापरता तुम्ही, कारण की CNN मध्ये दिलं होतं फ्लॅटन केलं होतं बघा आपण. हे बघा रिशेप. ओके चलो फ्लॅटन. ड्रॉपआउट वगैरे वापरून बघा, झालं तर ठीक, नाही झालं तर काही प्रॉब्लेम नाही. तर 2 दिवस आहे याच्यावरती काम करा. ठीक आहे, नाहीतर दुसरा ऑप्शन तुमच्याकडे काय NN CNN जे दिले. ठीक आहे, त्याच्यावरती थोडी रेग्युलायझेशन टेक्निक्स वगैरे वापरून बघा. ओके. अँड थर्ड थिंग, इफ यू कॅन म्हणजे चलो तुम्हाला जर घ्यायचीच आहे हेल्प ChatGPTची, तर ChatGPTची हेल्प घेऊन ट्राय टू मेक प्रोजेक्ट, किंवा मी तुम्हाला आयडिया देतो
2 जे की तुम्ही रेझ्युमेमध्ये डीप लर्निंगच्या स्किल सेटमध्ये तुम्ही ॲड करू शकता. काय आणि जेव्हा RNN-LSTM करू ना, तर तुम्ही तुमचा जो मेन प्रोजेक्ट आहे त्याला एनहान्स करा. तुम्हालाच बोलतोय. सिक्वेन्स येते ना RNN मध्ये, तर तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याला एनहान्स करा. हनुमानाने तुम्ही तुमचा तो क्वेश्चन अँड आन्सर्स, मग त्याच्यामध्ये जर आन्सरला पुढचा शब्द जर त्याच्यात तुम्हाला एनहान्समेंट करायची आहे, नेक्स्ट वर्ड कसा प्रेडिक्ट करेल तो आन्सरमधला, त्याला तर RNN लागेल ना. रेकमेंडेशन यूट्यूबचे वगैरे बघा ना, आपण जर सर्च केलं तर पुढे पण रेकमेंडेशन येतं. करेक्ट. कधी कधी टॉप व्हिडिओ पण येऊन जाते जर अपडेटेड असेल तर. खाली रेकमेंडेशन येतं, त्याच्या बाजूला व्हिडिओ येते. दॅट कॅन बी वन ऑफ द ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, चलो देन. ओके, नाही केलं तुम्ही पण. आणि आय होप फ्रायडेला सगळे याल, जेणेकरून मी RNN सुरू करू शकतो. काय मला एक सांगा सर, ह्याच्यामध्ये मला हा जो डेटा आहे ना तो बघायचा आहे. तो बघितल्याशिवाय मला कसं समजा, म्हणजे त्या डेटा आता मला सांगा, तो अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे. आपण अनस्ट्रक्चर्ड डेटासाठी तर डीप लर्निंग करतोय ना, कसं करणार? म्हणजे मला जोपर्यंत मी डेटा नाही समजून घेणार तोपर्यंत मला कसं अहो, पण समजणार मग की त्यात करायचं काय? हां, पण मग तिथे तुम्हाला एक मेटा डेटाची कन्सेप्ट येते ना, आपल्याला समजतो की डेटा काय आहे. आता ॲट द मोमेंट हा अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे. जर तुम्हाला, मला एक सांगा, तुम्हाला काय तुमचं मेन एम काय, पॅटर्न रिकग्निशन करायचं आहे, त्यासाठी कसला डेटा लागेल हे तुम्हाला माहिती आहे. कसला लागेल मला सांगा. सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या, जर तुम्हाला ओळखायचं की हा 9 लिहिलेला आहे, तर तुम्हाला सगळ्या असा 9, असा 9 किंवा एक 9, एक प्रॉपर 9. ठीक आहे, मग त्याची स्कॅनिंग होते. स्कॅनिंग काय, एजेस. कोण स्कॅन करतं? कर्नल स्कॅन करतो. एजेस बघेल, शेप बघेल, हे इथले एजेस, फीचर्स बघेल. करेक्ट, ते करेल ना. मग दिस इज द डेटा. याच्यात कायच डेटा अंडरस्टँडिंग आहे. दॅट वॉज वाय डीप लर्निंग वॉज इंट्रोड्यूस ना. हो ना. मग की आता कसं तुम्हाला फ्लॅटन यूज करायला लागेल, हां, आणि आता अजून पण रिशेप करावं लागतं, हे करावं लागतं. तर मला कसं म्हणणार की रिशेपची व्हॅल्यू एवढीच टाकायची आहे मला, परत ते सगळं फ्लॅटन एका बंडीमध्ये आणताना बाकी सगळ्यांना कमी करून तेवढंच तो फ्लॅटन विदाउट त्याला काही आपण नंबर्स देता फ्लॅटन तसं काम करू शकतो. ॲड डॉट फ्लॅटन आणि हां, मॉडेल ॲड किंवा मॉडेल डॉट ॲड फ्लॅटन असं काहीतरी आहे. डायरेक्ट त्याचे होऊन जातो. तुम्हाला ती फाईल पाठवली मी, त्याच्यामध्ये दिलेलं आहे तसंच CNN2 मध्ये, आणि फक्त प्रोजेक्टची फाईल राहिली ना तुम्हाला पाठवायची. आणि मी जर आता फ्लॅटन वापरते तर सिग्मॉइड वापरणार की सॉफ्टमॅक्स वापरणार? फ्लॅटनला कुठल्या याची गरज नाही पडणार. फ्लॅटन काय करतंय, ती लेअर थोडी आहे. आय मीन फुल्ली कनेक्टेड लेअर थोडी आहे. वापरू शकता तुम्ही. फ्लॅटन मध्ये नाही, मी जेव्हा मी फ्लॅटन कोड मध्ये यूज करते तेव्हा आउटपुटला काय यूज करते? हां, मग आउटपुटला तुम्ही सिग्मॉइड वापरा ना. ठीक आहे, चला जाऊ शकता तुम्ही. नेक्स्ट लेक्चर आहे, नाही तर आता ट्राय करा ना. तुम्हाला मी एक काम करतो, एक हो करतो. मला बरेचसे लेक्चर्स अपलोड करायचे. सॉरी फॉर द डिले. काय एवढे चालेल, बाकी कुठे सगळे? एकदा माहिती आहे, ऑनलाईनच जॉईन करतील. ठीक आहे, बाहेर पाणी असेल तर बघता का? ते ठेवलं होतं मी तेच कुठे. नाही ठीक आहे, असेल केबिनमध्ये असेल. सर असतील त्यांना सांग.
चलो लास्ट लेक्चर काय केलं आपण? हा पायथन पॅकिंग अनपॅकिंग करेक्ट. पॅकिंग आणि अनपॅकिंग. कालचा क्वेश्चन जमला का नाही? काय हा फॉर लूप लावलं जसं ओके गॉट इट. चलो ऑनलाईन. किती लोकांना जमलं? हाऊ मेनी ऑफ यू वर एबल टू सॉल्व इट? ओके टेल मी. हां बोलो. हो एक मिनटं. बोला क्विक. लिस्टची स्ट्रिंगची बनली फाईल? लिस्टची बनवली? गुड. ओके लेट्स मूव अहेड टू. हो हो बरेच मेथड्स आहे ना. क्वेश्चन्सची नाही गरज. तुम्हाला मेथड्स किती करता येतात, किती माहिती आहेत मेथड्स, दॅट्स अप टू यू. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतात. बाय द वे आता लाईक एकदा आपल्या डेटा स्ट्रक्चर्स आणि फंक्शन झाले की तुम्हाला मी कम्प्लीट पायथन फाईल पाठवेलच ज्याच्यातनं मी शिकवतो तुम्हाला. फक्त एन्श्युअर दॅट यू डोंट शेअर दिस फाईल्स. कोणाला देऊ नका. हे तुमच्याकडे ठेवा फक्त. इथं तुमच्याकडेच कॉम्पिटिशन खूप आहे. अजून कशाला वाढवत आहे? काय होता कालचा क्वेश्चन इफ यू रिमेंबर? हां कसं केलं? एक एम्प्टी लिस्ट क्रिएट केली आणि त्या लिस्टमध्ये ते ए मधले जे फॉर लूप लावून त्यात फर्स्ट आय पोझिशन त्या प्रिंट केली. बरं प्रिंट केली लिस्ट. आली का मग? अजून तुम्ही काय केलं? टाईप ते करा टपल टाईप केला आणि त्याला कन्वर्ट केलं. म्हणजे टपलला कन्वर्ट केलं सेटमध्ये. मग डुप्लिकेट येत नाही सेटमध्ये आणि सेटला कन्वर्ट लिस्टमध्ये असं यूज हे करून बघितलं. ठीक आहे चलो. तर तुम्ही जर आपण जेव्हा टपल सुरू केलं तर इथे एक गोष्ट वाचली असेल. आय डोंट नो वाचली का नाही तुम्ही. सी
चौथा पॉईंट, पाचवा पॉईंट काय? पायथन काय? सॉरी, टपल काय? डिफॉल्ट डेटा टाइप इन पायथन, जिसका कोई नहीं, असं मी सगळ्यांना लक्षात ठेवायला लावलं, इसको कोई नहीं उसका टपल. ठीक आहे. तर तुम्हाला रेझ्युमेवर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एक असं देणार, सारिका याचा डेटा टाईप काय? का बरं? गुड. येतं म्हणजे समजलं. हे खूप म्हणजे जर एखादी तुम्ही डेव्हलपमेंटला गेलात ना तर तिथे तुम्हाला हा क्वेश्चन कोणाला हां, मग आता ते लक्षात तसंच राहील तुम्हाला, कारण की मग हे असं तुम्हाला काय करतील माहिती आहे का, तुम्हाला नोटबुक आणायला पेपर आणायला लावतात, तुम्हाला असं लिहून देतील त्याचं डेटा टाईप सांग. ठीक आहे. तर तुम्ही जर एखाद्या व्हेरिएबलमध्ये असाइन केलं तर तुम्ही एक सांगू शकता की टाईप, जर चेक केलं आपण टाईप ऑफ ए बाय द वे व्हॉट इज दिस एरर? गुड. थोडं एररबद्दल पण माहिती असू द्यायची. ठीक आहे. इट हेल्प्स यू इन एरर हँडलिंग टेक्निक्स. ठीक आहे. ठीक आहे, चलो. कळलं का? टाईप काय आला याचा? टपल. तर मी ए डॉट सॉर्ट जर केलं लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं, कसं करणार? म्हणजे तुम्ही प्रिंट केला तर क्लास टपल येईल. प्रिंट टाईप ऑफ ए. नाही, डुप्लिकेट नाही काढायचे मला याला फक्त लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं. ते निघतात रे, ते डायरेक्टली सेट वापरून तर तसं होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोअप नाही पण होतं. एक सेकंड. काय आलं? टपल. टपलकडे ऑब्जेक्ट नाहीच आहे. आर वरती कुठले हे लावू शकतो? कळलं का कसं करतो? विदाउट काही करता, कारण की तो बाय डिफॉल्ट इट इज अ टपल. ठीक है, लिख लो कहीं पे. आपको इसके ऊपर बहुत सारे क्वेश्चन दिखेंगे इंटरव्यू में. झालं. ठीक आहे. टपल कळालं सगळ्यांना. ठीक आहे. आपण काल पॅकिंग बघितलेली, करेक्ट? बाय द वे दिस इज कॉल्ड अनपॅकिंग. अनपॅकिंग काय, काल आपण हे तिघांना पॅक केलं होतं, करेक्ट? ठीक आहे. म्हणजे ABC घेतला होता, 60 ओंकार आणि 64. ठीक आहे. तिघांना आपण पॅक केलं.
आणि नंतर प्रिंट केलं. कुठली ब्रॅकेट द्यायची गरज पडली का? हां नाही. ठीक आहे. नंतर काय आलं त्याचं? आलं बरोबर. ठीक आहे. हां तुमचा काय प्रश्न होता सर? असं आपण लिस्ट करू शकतो का? करेक्ट असाच होता ना? कळलं? झाली. बट मला एक सांगा, जर मी विदाऊट हे दिलं तर काय होईल? ते टपल. जर प्रिंट टाईप ऑफ माय आला का? पॅकिंग, अनपॅकिंग अँड चेकिंग. अनपॅकिंग कळलं कसं? काही नाही, फक्त आपण ज्यांना पॅक केलं आहे हां त्यांना अनपॅक केलं. ओके. एक सेकंड. यू व्ही डब्ल्यू इक्वल्स टू माय टपल प्रिंट यू व्ही डब्ल्यू. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर इथे तर तुम्ही ABC घेतलंय आणि इथे XYZ का घेतलं? नाही ना? नक्की ना? ही अनपॅकिंग आहे. ठीक आहे. म्हणजे असं समजून ठेवा की आपण त्याला माय टप्पलमध्ये या गोष्टी पॅक करून ठेवलेलं. ओपन आपण कसे नाही करू, सिझरने करू किंवा काय, म्हणजे समजायला ते समजा आता ॲट द मोमेंट. पॅकिंग आणि अनपॅकिंग कळालं का? ठीक आहे. टप्पलमध्ये या दोन गोष्टीवर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये दोघांपैकी एकावर तरी क्वेश्चन दिसेलच, पॅकिंग आणि अनपॅकिंग. आता अनपॅकिंगचं जे मी सांगितलं, काय अनपॅक करताना तुम्ही दुसरे कुठले पण व्हेरिएबल्स वापरू शकता. ठीक आहे. पण मग ते तेवढेच पाहिजेत. केवढे? जितने आपने लिए है, नंबर ऑफ वेरिएबल्स अपने लिए. करेक्ट. आणि जर मला फ्रायडेला ऑफलाईन अटेंडन्स दिसली तर मग मी कंटिन्यू करेल पुढे ऑफलाईन, नाही तर विल कीप इट ऑनलाईन. सांगा तुमच्या फ्रेंड्सला मग. नाही तर मग तुम्ही तिघंच येणार असाल तर मग मी टाईम सकाळी ठेवतो. नाही, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन टेकिंग. एक जरी असलं तरी मी लेक्चर घेतलेले, एकेकाला पायथन शिकवलं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. But the thing is, you should, like, if you am teaching with this much interest, तर मग तुम्ही पण थोडं दाखवलं पाहिजे. टपल कॉम्प्रिहेन्शन्स काल बघितले होते ना आपण. टपलला फॉर लूपमध्ये वापरता येतो का नाही. ठीक आहे. तुम्हाला विचारतील एका लाईनमध्ये इवन अँड ऑड काढून दाखवा. हे लिस्टमध्ये सांगितलं होतं आय गेस. नेक्स्ट इज सेट. चलो, सेट क्या है? ऑनलाइन जस्ट टेल मी. ऑर्डर एलिमेंट. हाँ, ऑर्डर्ड है. ऑर्डर आणि युनिक एलिमेंट. ओके. अनऑर्डर्ड आहे. ओके. लेट्स से मी बनवला ST equals to, let's say I have 1 2 3 4 5 6. by the way, hello. हाँ 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 ओके. नाही
ओके चल होमोजिनियस हेट्रोजिनियस ठीक आहे म्हणजे दुसरे डेटा टाईप चालतील ठीक आहे देन आय डिड प्रिंट ऑफ एस टी वी गॉट दिस ओके ठीक आहे आता मी काय करतो थोडं चेंज करतो से अभी 44 55 कळलं अनऑर्डर्ड ठीक आहे ठीक आहे समजलं काय डाऊट बाय द वे सेकंड थिंग फक्त युनिक एलिमेंट्स प्रेझेंट असतात म्हणजे काय एक तर तुम्हाला म्हणतील लाईक प्रिंट द युनिक एलिमेंट्स फ्रॉम द गिवन लिस्ट असं क्वेश्चन येईल और डायरेक्टली रिमूव्ह द डुप्लिकेट्स फ्रॉम द लिस्ट दोन प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर ते लिहून ठेवा कन्फ्यूज व्हायचं नाही आणि गॅरंटी विचारतील हा क्वेश्चन कीप युनिक एलिमेंट्स ऑफ द लिस्ट और रिमूव्ह द डुप्लिकेट्स फ्रॉम अ लिस्ट प्रिंट ओनली द युनिक एलिमेंट्स और रिमूव्ह द डुप्लिकेट्स ओके समजलं मी घेतलं जी टी समजलं सगळ्यांना जी टी नेक्स्ट ॲडेड प्रिंट जी टी काय आलं हे एक एम टी सेट ओके एम टी सेट आहे ना नाव आय चेक टू कन्वर्ट अ सेट इंटू हे तर भारी क्वेश्चन आहे हाऊ टू कन्वर्ट अ सेट इंटू डिक्शनरी पहिला प्रश्न काय पडतो विचारू सारिका आहे का सेटला डिक्शनरीमध्ये कन्वर्ट कसं करता इथे कोण आहे हां तुम्ही नाही कसं करता कन्वर्ट काय कसं करता अगो देऊन देऊ हा क्वेश्चन विचारता कारण की सगळ्यात कन्फ्युजिंग करणारा क्वेश्चन आहे मला सांगा डिक्शनरी काय आहे की व्हॅल्यू पेअर आहे मग प्रश्न काय पडतो आपल्याला की हां की व्हॅल्यू कसं आणायचं सेटमध्ये तर फक्त व्हॅल्यूज आहे मग आपण काय म्हणतो होऊच शकत नाही करेक्ट होऊच शकत नाही बरोबर ना हे चुकीचं आन्सर आहे होईल का सेट डिक्शनरीमध्ये होईल का कन्वर्ट नाही होणार ना मग कसं होईल का बरं डिक्शनरी काय सेट काय सिंगल व्हॅल्यूज होईल का तुम्ही सांगा तुम्ही पण केलेलं लेक्चर सेटला डिक्शनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं नाहीच होऊ शकत कसं कसला बरोबर हेच तर आहे ना मग टू कन्वर्ट अ सेट इंटू अ डिक्शनरी यू नीड टू नलिफाय द सेट होतो हे असे थोडे क्वेश्चन्स आहेत जे इंटरव्ह्यूला पकडतात इंटरव्ह्यूअर्स हे असं हे घ्या सी empty set nullify the set to convert it into a
डिक्शनरी. कळलं का? तो डोक्यात घाला, होतं हे. पण सर आपल्याला जर की व्हॅल्यू पाहिजे असेल पेज तर ते कशी करायचं? मग त्यासाठी डिक्शनरी डिक्लेअर करावं लागेल. क्वेश्चन तो नाही आहे. क्वेश्चन काय आहे? सेटवरतून नाही करू शकत आपण त्याचा इंडेक्स थ्रू. इंडेक्स थ्रू काय करायचं? सेट. नाही म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यू ओके येतात. चलो इंडेक्स थ्रू करायचं म्हटलं. ओके, बघूयात कोण आहे. चलो नेक्स्ट कन्सेप्ट तुम्ही म्हटलात इंडेक्स थ्रू. असं सेटला डिक्शनरीमध्ये कन्वर्ट कसं करायचं? सेटला हां, डिक्शनरीमध्ये. सॉर्ट रेडिओ नाही 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 सेटला एम्प्टी करायचं सेटला एम्प्टी करायचं मग ते डिक्शनरी गुड. नाही होत म्हणे. चलो नेक्स्ट. तुम्ही म्हणे इंडेक्स घेऊन ना करून बघू. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, केलं आपण. आणि आपण याला प्रिंट केलं. प्रिंट ऑफ ए. करेक्ट. ठीक आहे. आता मला सांगा, मला तिसऱ्याचा इंडेक्स पाहिजे. कसं काढणार? ए ऑफ A of 2. इंडेक्सिंग वर्कच होणार नाही मॅडम सेटमध्ये. का? मला एक सांगा, इंडेक्सिंगमध्ये अनऑर्डर्ड आहे म्हणजे काय? पोझिशन चेंज होते. इथे बघा एक सेकंड, ह्या एक्झाम्पलमध्ये नीट समजले बघा. अभि अँड हॅलो. करेक्ट. अभि इथे हॅलो इथे मग घ्या चाललं किंवा बघा 12 45 26 38. पहिले 26 झालं, मग 12, मग 45, मग 38. अनऑर्डर्ड आहे. ठीक आहे. मग जिसका अगर कोई आता पता ही नाही आहे तर मग त्याचं तुम्ही लोकेशन फाइंड कसं करणार? तुमचा एक मित्र आहे किंवा एक व्यक्ती आहे जो आज इथे राहतो, तो उद्या तिकडे राहतो, परवा तिकडे. तुम्हाला त्याचा परमनंट ॲड्रेस कळेल का? सेम इज विथ सेट. सेटमध्ये इंडेक्सिंग अँड स्लायसिंग वर्क करत नाही. त्याचा आन्सर कळलं का? का? ओके. कसं करता ते कळलं? गुड. ओके. आपण एक सेट घेतला. काय मेथड्स बघू. ए डॉट ॲड. by the way, you can do this as well. A dot clear. Okay, and then I'd say print A. I'm so sorry, I did print of A. ठीक आहे, कळलं का? इथे जर आपण क्लिअर वापरलं तर सेट जो डेटा टाईप आहे सेट एम्प्टी होईल, बट त्याचा डेटा टाईप सेटच राहील. कळलं का? आपण एक सेट बनवला, त्याला सगळ्या व्हॅल्यूज आपण त्यातल्या क्लीन केल्यात. ओके. क्लीन केल्यानंतर आफ्टर क्लिनिंग युअर सेट. ओके. बट कसं? मेथड वापरून. कुठली मेथड? क्लियर. ही वापरून जेव्हा आपण त्याचा डेटा टाइप चेक केला, वो डेटा टाइप चेक करने के बाद वो क्या आएगा? सेट. इसके बावजूद कि वो एम्प्टी है तभी भी क्या आएगा? सेट. लेकिन कब? व्हेन यू यूज द मेथड कॉल्ड क्लियर. ये दिमाग में क्लियर हुआ? जेव्हा आपण एम्प्टी सेट डायरेक्ट बनवू तेव्हा काय येईल? तो एक डिक्शनरी. बट जेव्हा आपण डायरेक्ट एक ॲट्रिब्यूट वापरून किंवा मेथड वापरून तेव्हा त्याचा डेटा टाईप काय येईल? एक सेट. गुड. तसंच मग डायरेक्ट ए डॉट लिहिलं का तुम्ही? ए डॉट ॲड 7.
ते एम्प्टी केलं होतं. म्हणून तर झालं. तरी ते नाही वापरत आपण. सेट हॅज नो ॲट्रिब्यूट अपेंड. सेटमध्ये काय करतो आपण? ॲड. अपेंड काय करतो? मी काय डेफिनेशन पाठ केली होती, तुम्हाला पाठ करवली होती? पॉझिटिव्ह लास्ट इंडेक्स. हां, मग काय? लास्ट इंडेक्स. थोडं म्हणतो ना, पायथन थोडं डोकंवाल्यांचं काम आहे. पायथनने तुमचे ॲनालिटिकल स्किल्स तर होतीलच, बट असे तुम्ही असं नॉट डिसिजन मेकिंग, बट यू विल बी व्हेरी डोकं खूप तुमचं असं लॉजिकल खूप चालेल वन्स यू लर्न पायथन व्हेरी प्रॉपरली. लॉजिक खूप चांगलं बिल्ड कराल तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू अपडेट. अपडेटसाठी आपण एक बनवून घेऊ किंवा त्याच्याचमध्ये करू. a.update 12:33:45. अभी समजा. फक्त एकच एलिमेंट करतो. अपडेट काय करतो? मल्टिपल. समजे? लिख लो. तुम्हाला एक होमवर्क सांगितलेलं मी, डीप कॉपी आणि शॅलो कॉपी. लिहिला का? तुम्हाला नाही सांगितलं का? सांगितलं होता. लिहिला नाही तुम्ही, असं शक्यच नाही. तोच तो होमवर्क दिलाय, फाईंड करून या. बघू तुम्हाला किती समजतं. जेवढं शिकवलंय मॅडम त्याच्यावरतीच आहे, डोंट वरी. तुम्ही आहे का लाईव्ह प्रोजेक्टला? आता ज्यांनी आन्सर केला त्या लाईव्ह प्रोजेक्टला आहे. कळालं असेल डिफरन्स तुम्हाला. त्या असं माझ्या होतं ना, त्या लाईव्ह प्रोजेक्टला आहे. तुम्हाला आन्सर करण्याचा डिफरन्स कळाला असेल. स्पॉन्टेनियस, बिकॉज त्यांनी हँड्स ऑन तेवढं केलेलं आहे. त्यांचे सगळ्यांचे एक शुभम, ज्यांच्याशी मी आत्ता माझ्या बाहेर बोलत होतो, दोघांचे प्रोजेक्ट्स झालेत पायथनचे. आम्ही करताच त्यांनी प्रोजेक्ट केले इथे लेक्चरमध्ये झाले. आणि ते दोन मुलांनी प्रोजेक्ट केले. त्यांना पायथन याच्या आधी त्यांनी कधी केलेलं नाही. त्यांनी प्रोजेक्ट केले. तनया नायक, आनंद, हे दोघं नॉन टेक बॅकग्राऊंड, कधी पायथन केलं नाही. पुन्हा 75च्या बॅचमधले 4च जण आहेत ज्यांनी प्रोजेक्ट केले. त्यातले 2 त्यांना पायथन काहीच यायचं नाही. व्हिज्युअलायझेशन आपलं हेच आहे, ॲनालिसिसचे. आता एकाने फोन्सचे, एकाने पूर्ण स्मार्टफोन्स ऑल ओव्हर इंडियाचे डीलर्ससाठी एक ॲनालिसिस रिपोर्ट बनवली की तुमच्याकडे कोणते स्मार्टफोन्स तुम्ही ठेवले पाहिजे, कुठले नाही ठेवले पाहिजे, कुठलेची क्वांटिटी तुम्ही जास्त ऑर्डर केली पाहिजे, कन्झ्युमरला कुठले आवडत आहेत, कुठले नाही आवडत आहे, का आवडत आहे तर हे का बरं आवडतं आहे. ठीक आहे, ते मी सांगतो ना सगळं सांगेल मी. कुठून घ्यायचा, काय घ्यायचा, कसा कनेक्ट करायचा पायथनला, सगळं ते आहे. फीस भरली आहे ना, मी सगळं सांगेल. चलो, जोक्स अपार्ट, बट दॅट विल कम. त्यासाठी तुम्हाला बेसिक्सवरती आपण जास्त फोकस करतो आहे. ज्यामुळे बेसिकमध्ये हे नीट चालेल. त्याच्यामुळे मग ॲनालिटिकल स्किल्स चालेल. त्याच्यामध्ये खूप प्रोसेस येतात, डेटा अंडरस्टँडिंग, ग्रुप बाय मेकॅनिझम सगळं येतं इन डिटेल. अपडेट झालं. हे बाय द वे तुमचं SQL झालं आहे ना. रिमूव्ह आपण करू 45. काय झालं? ओके, आता हे discard 12 ची गंमत बघा.
समजलं? हॅलो, हां सर. हां सर बोला. निघतोय तो इथून 5 मिनिट. येस 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 5 मिनटं. मी आता निघतोच आहे सर 5-10 मिनटं. त्यानुसार येस. सॉरी. ठीक आहे. ओके, मला एक सांगा, आता आपण रिमूव्ह 45 केलं, ठीक आहे. आता एमध्ये काय उरलं, आपण एकदा प्रिंट ए करून घेऊ. प्रिंट ए 33 आलं, ठीक आहे. आता मी रिमूव्ह काय केलं यातलं 45 परत. होईल? नाही होणार. परत प्रिंट किती, आपल्याकडे एवढेच एलिमेंट्स आहेत ना, किती आहे 33 आणि 17 आहे. ओके थांबा, मी परत एकदा प्रिंट करतो. ठीक आहे. आता मी काय करतो, इथून 45 काढतोय. काय डिफरन्स आहे कोण सांगेल? गाडी हां. ना एलिमेंट नसेल तरी पण एरर होते, आणि रिमूव्ह एलिमेंट नसले तर एरर शो करतो. आणि कळलं काय? जर एलिमेंट तुमच्या सेटमध्ये प्रेझेंटच नसेल आणि तो तुम्ही रिमूव्ह वापरलं तर तो एरर देईल. आणि हे एक्सेप्शन हँडलिंग टेक्निक्समध्ये येतं आहे, ठीक आहे. जर असेल एरर त्याच्यात, आय मीन सॉरी, जर त्याच्यात डिस्कार्ड जर वापरलं आणि तो जे व्हॅल्यू जर नसेल त्याच्यात, तरी तो आपल्याला प्रिंट करून देईल. येस येस, समजलं? कुठले कुठले बघितले आपण? ॲड अपडेट ॲड अपडेट रिमूव्ह क्लिअर डिस्कार्ड, करेक्ट. ॲग्रिगेट फंक्शन्स वापरू शकतो का आपण सेटमध्ये? लेंथ काढू शकतो का? ॲग्रिगेट ओके. ते कुठले बरं चला सांगा. हो सॉरी. मॅक्स ऑफ काढू शकतो. तर बाकीचे ॲग्रिगेट फंक्शन तुम्ही घरी वापरून बघा. नेक्स्ट इज सेट्स. आता सेटमध्ये तुम्ही इंटरसेक्शन, युनियन वगैरे ऐकलं असेल. जॉईंट्स ऐकले का? जॉईंट्स, ठीक आहे. काय मग इनर जॉईंट काय? सेम एलिमेंट्स बोथ टेबल जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते देईल. आउटर जॉईंट कमीत कमी एखादं in either one of the sets but not in both sets. Left join only common data from both table and left table, all data from left table. right join. Both table from आता जॉईंट्स तर तुम्ही SQL मध्ये केले असतील, ठीक आहे. सो लिहिता कसं ते समजून घ्या. ए इक्वल्स टू आपण दिलं सेट ए 1 2 3 4 5. बी इक्वल्स टू आपण सेट दिला 6 7 8 9 10. प्रिंट कसं करता? ए डॉट युनियन बी. काय युनियन काय करतं? एकाच सेटमध्ये. ओके. तेच जर मी केलं ए डॉट इंटरसेक्शन बी, का बरं नाही आलं? सेम नाही. एक सेकंड. कळलं का?
इंटरसेक्शन काय करेल, अजून काय? प्रिंट ए डॉट डिफरन्स बी. गुड. हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. कॉलला असंच काही सिमेट्रिक डिफरन्स पण असतं का? कोण गायब झालं? काय गायब झालं? तसेच मेंबरशिप ऑपरेटर याच्यात आपण वापरू शकतो. सांगा. प्रिंट 35 इन मेंबरशिप ऑपरेटर विसरले का? इन आहे की नाही? नॉट इन. सो दिस आर द ऑपरेशन्स विच यू कॅन परफॉर्म ऑन सेट टपल. ठीक आहे. तर काय भेटलं तुमचा आजचा, उद्या सुट्टी असेल, सो टास्क काय तुमचा? टपल अँड सेट दोन वेगवेगळ्या फाईल्स पाहिजेत. 7-8 सेल्सच्या का होईना चालेल. दॅट इज नॉट अन इश्यू. बट कशासाठी पाहिजे आपल्याला मेन ते? अनालिसिससाठी, सॉरी तुमच्या प्रॅक्टिससाठी. अजून आपल्याला एक कदाचित लागतील 2 ते 3 लेक्चर. त्यानंतर आपण ॲडव्हान्स पायथन सुरू करू. ॲडव्हान्स पायथनमध्ये आपण विल स्टार्ट विथ EDA बिकॉज आई डोंट टीच विथ टर्म्स ऑफ एनालिटिक्स, आई टीच विथ द टर्म ऑफ डेटा साइंस. सो आपको थोड़ा एडवांस जाएगा, आई मीन, लेकिन आपके प्रोजेक्ट्स साथ ही में बन जाएंगे करते करते. सोबतच प्रोजेक्ट होऊन जातील. म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायची गरज, म्हणजे वेगळे तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रोजेक्ट्स बनवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बट माय प्रॅक्टिस इज दॅट आय वॉन्ट एव्हरीवन टू मेक प्रोजेक्ट्स विथ मी. जे ऑफलाईन आहे त्यांनी ते. ठीक है. डेटा आपको जहाँ से लेना है ले लो, लेकिन मैं आपको दिखाऊंगा कि कहाँ से आप डेटा ले सकते. ठीक है, समझे? ऑनलाइन गॉट इट? एनी डिफिकल्टी? सो वी आर जस्ट रिमेनिंग. कल नेक्स्ट लेक्चर में हम डिक्शनरी करके विल स्टार्ट विथ फंक्शंस. उसके बाद विल डू हायर ऑर्डर फंक्शंस. हायर ऑर्डर फंक्शंस पता है, स्कूल में किया होगा आपने. एफ ऑफ एक्स, फंक्शनच्या मध्ये दुसरं फंक्शन, पहिला फंक्शन सॉल्व करायचा. फंक्शन म्हणजे आता प्रिंट इज ऑल्सो फंक्शन, जे एक पर्टिक्युलर टास्क करते. तसं आता आपण आपले स्वतःचे फंक्शन्स बनवणार. इंटरेस्टिंग आहे ना? समजलं? येस, देन यू कॅन लीव. थँक्यू अ लॉट. ऑनलाईन जस्ट लेट मी टेक युअर अटेंडन्स. सर प्रिंटमध्ये आपण A+B केलं आणि त्याला इंटू C केलं तर आन्सर वेगळं काय येतं? म्हणजे A ची व्हॅल्यू आपण 10 घेतली, B ची 20 चलो घेऊन बघू. ॲडिशन A 30. equals to 10, B equals to C इक्वल टू अजून 30. आपण नॉर्मल कॅल्क्युलेशन करताना 30 इंटू 30 9 येणार. त्या आन्सर वेगळं असतं. A प्लस B प्लस C असं इंटू म्हणताय. C. A इंटू A प्लस B A प्लस B इंटू C. C. ओके. आन्सर कसं? 20 प्लस 10 30. 30 इंटू 30 900. 900 आलं पाहिजे. ओके. सॉल्व काय केलं त्याने पहिले? मल्टिप्लिकेशन 20 इंटू 30 किती होतं? प्रायोरिटी मल्टिप्लिकेशनला दिली ना पहिली प्रायोरिटी. त्यावर तो रूल विसरून गेलो मी. थांबा तो रूल काय आहे अल्जेब्रामध्ये? हो ना मग त्याला काहीतरी म्हणता इंग्लिशमध्ये यार. बॉडमास समथिंग. बॉडमास रूल करेक्ट ना? बॉडमास. हां बरोबर. बॉडमास रूल. BOD
MASS. So B stands for brackets. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. हां. मग नंतर बाहेर हां, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ॲडिक्शन, मग सबस्ट्रॅक्शन. ओके, करेक्ट. समजलं का? हां, जर एक मिनटं. आता ऍडिशन करायचं. आलं का? आता addition. चला डाउट क्लियर. ओके. ऑनलाइन रुको, मुझे अटेंडेंस लेना दो जल्दी. आई हैव टू लीव. सो एन्जॉय योर डे. विश यू अ हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. हां, सुट्टी? यप. Yes, I'll upload. It will take a little time because I'm busy a bit. Okay, thank you. Thanks a lot. You can leave online. So has a logic